नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी सानिका सिद्धेश साळुंके. स्वागत आहे माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर. चला मग सुरुवात करूया नवीन व्हिडिओला. कुठेतरी सुट्टीवर जायचं असेल तर अशा ठिकाणी जायचं की जिथे कुठेतरी निवांतपणा असावा. मनात आलं की 0 मिनिटात समुद्रकिनारी जाता आलं पाहिजे. दुपारच्या वेळी पाण्यात दुबता आलं पाहिजे. खाण्याची चंगळ पाहिजे. निसर्गाच्या सानिध्यात चालताना मन आणि आत्म्याला शांतता वाटली पाहिजे. म्हणूनच कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो फक्त समुद्रकिनारा. आणि पहिले आम्हाला जायचे होते श्रीवर्धन तालुक्यातील वेलासागा या गावी. तिथले एका जागृत देवस्थान श्री कालभैरवनाथ मंदिर येथे. मंदिरात पोचताच मंदिराचे बांधकाम व तेथील परिसर पाहून मनात एक वेगळीच ऊर्जा तयार झाली. आम्ही दर्शन घेतले व तिथून निघालो. जवळच ह्यांच्या मित्राच्या घरी चहा नाश्ता केला, गप्पा मारल्या व तिथून निघताच काकीने त्यांची सुपारीची बाग दाखवली. त्यांच्या बागेमध्ये सुपारी काढायचे काम सुरू होते. बागेत थोडेफार फोटोज काढून सगळ्यांचा निरोप घेतला व निघालो. तिकडेच जवळ असणाऱ्या वेलास बीचला जाण्यासाठी निघालो. रस्त्यामध्ये एक जुने बांधकाम असणारे घर आई बाबांना आकर्षित करून गेले. तिथे त्यांचे फोटो काढून आम्ही बीचच्या दिशेने निघालो. स्वच्छ आणि गर्दी नसलेला समुद्रकिनारा हा चुकूनच बघायला मिळतो. त्याचा आनंद आम्ही तिकडे घेतला. तिथून आम्ही निघालो व जवळ असलेले सुवर्ण गणेश मंदिर दिवेआगार येथे पोहोचलो. तिथे बाप्पांचे दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. आम्ही मावशीच्या गावी जाण्यासाठी निघालो. भुजळवाडी घाटेवळे येथे मावशीच्या घरी आजचा मुक्काम होता. घरी पोचताच मेजवानीची तयारी सुरू होती. मच्छीमार जाळीतून मळ्याचे मासे व खेकडी काढत होते. मासे बघताच तोंडाला पाणी सुटले व कधी खातोय असे झाले. रात्री जेवलो, बऱ्याच वेळ गप्पा मारून झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मावशीचा निरोप घेतला. मावशीचा मुलगा रविदादा याला आमच्यासोबत पाठवले व निघतावेळी मावशीने त्यांच्या गावातील ग्रामदेवताचे दर्शन घेण्यासाठी सांगितले. मंदिरात पोचताच सगळ्यात प्रथम मंदिराचे झालेले बांधकाम व उल्लेखनीय होते. खरंच म्हणतात ना, कोकणातील मंदिरे उत्कृष्ट दर्जाची असतात. ते आम्हाला आज पाहायला मिळाले. भला मोठा परिसर, मंदिराच्या आजूबाजूला असणारी हिरवी झाडे व मंदिरात असणारा स्वच्छ व सुंदर परिसर ह्याने मन भारावून गेले. देवाला नतमस्तक होऊन फोटोज काढून तिथून निघालो आणि तिथून पुढील प्रवास होता तो म्हणजे आमच्या मामाच्या गावी विलवडे रत्नागिरी येथे. जवळपास 2 तास प्रवास करून मामाच्या गावी पोहोचलो. आजी असताना बांधलेले घर तसेच्या तसे होते. मामाचे कुटुंब हे मुंबईला असते. आम्ही जाणार म्हणून घराची चावी शेजाऱ्यांकडे ठेवली होती. आम्हाला त्यांनी दार उघडून दिले. थोडा वेळ बसलो आणि घराचा एक छोटासा व्हिडिओ काढला. त्यामध्ये मामाचे संपूर्ण घर दाखवले. चला मग बघूया मामाचे घर. घरामध्ये जाताच डोळ्यासमोर दिसतो तो हॉल. हॉलच्या वरती असलेला माळा आणि नंतर आजीचे देवघर. आजीचे देवघर हे खूप सुंदर होते. घरामध्ये कोणी नसल्यामुळे त्याची पूजा होत नव्हती. आम्ही आल्यावर देवासमोर दिवा लावला. नंतर पाहिले ते किचन. नंतर जे बघितलं ते आजीचं किचन. घरात कोणी राहत नसल्यामुळे घर एकदम खाली खाली वाटत होतं. नंतर बेस्ट पार्ट म्हणजेच आजीची जुनी चूल. गावाकडील चुलीवरच्या भाकरीची मज्जाच न्यारी. चला मग, आता चूल तर बघितली, चला आता बघूया आजीचा बेडरूम. चला, बेडरूम बघितलात. बेडरूम जो पूर्णपणे खाली आहे. ही आहे आमच्या मामाच्या आईची जुनी आठवण, तसेच ओटी. आता आईनंच विचारूया की कसं वाटलं माहेरी येऊन. माझी आई नाही, कोण नाही, पण मी आलो माझ्या मुलाला घेऊन पाया पडाय. देवाच्या घरात कोणच नाही. लय वाईट वाटलं, आनंद झाला. शेत, कोदाचे शेत तुम्ही कधी बघितले आहे का? हे बघा, कोळीत लावले आहे आईच्या घराच्या समोर. बघा, एक वेळ आलो होतो, गोव्याला गेलो होतो आणि माझं काम असतं, मी गोव्याला होतो. मध्ये ते वाटूळ नाक्यावर उतरून मी चालत आलो होतो पाटलाचं घर. तर पाटलाच्या घरामध्ये विचारलं, हरीश कामकर कुठे राहतो. तर त्याने मला जंगलात थोडं डोंगर चढून आणलं. पण तो हरीश माझ्या मेवणं काय बोला, अरे वाघ तिकडं असतो, तुम्ही कसे आलात. आणि हे सांगू काय, नंतर आल्यानंतर मी गोव्यावरून एक वस्तू आणली होती. ते माझा मेवणा खुश झाला बघून. आणि त्यावेळी असं डोंगर होते, घरं बिरं बरोबर नव्हती. पण ही आताचं घर बघून आम्ही पुष्कळ खुश झालो.
पुष्कळ खुश म्हणजे पुष्कळ, चांगली घरे बिरे व्यवस्थित आहे. आई आता त्यांचे गाव फिरून आल्या आहेत दादा वहिनींसोबत. आता कसं वाटतं आईना विचारूया. मम्मी कसं वाटलं तुला गाव फिरून? छान वाटलं, आनंद झाला आहे. मम्मी खुश आहे. मम्मी आता रडायचं नाही. किती वेळा रडायचं? माझ्या घरी आली, मला मी खूप माहेरला आनंद झाला. आले. सगळ्यांना भेटली. आत्ता बघूया घराच्या पाठीमागच्या दारातील काजूचे भले मोठे झाड. हे झाड पूर्ण काजूच्या बियांनी भरले होते. ह्या झाडाला प्रचंड प्रमाणात बिया आपल्याला दिसून येतात. आता आरतीताईंना विचारूया कसं वाटलं मामाच्या गावी येऊन. पाहिलं माझ्या मामाचं गाव. आता मामाच्या गावाला बाय बाय बोलून निघायची वेळ झाली. आता पुन्हा एकदा मामाच्या घराला टाळं लागतंय. चलो आता पुन्हा कधी येईल माहीत नाही. 30-35 वर्षांनी मामाच्या गावी आलेलो. चला मंडळी आता आपण निघूया आपल्या पुढच्या दौऱ्याला. आपण आता चाललोय. थांबा पुढे तुम्हाला कळेलच. हसत खेळत गाणी गात आपल्या पुढच्या प्रवासाची सुरुवात झाली. हा रस्ता पाहून तुम्हाला कदाचित कळले असेल आपण कुठे चाललोय, आणि नसेल कळलं तर लवकरच कळेल. हा रस्ता पाहून ह्या गाण्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. स्वर्गापेक्षा सुंदर आसा, स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा. प्रसन्न होतलं मन, तुमचं प्रसन्न होतलं मन. असो आमचो यो कोकण, असो आमचो यो कोकण. आणि हसत खेळत गाणी म्हणत आपण पोचलो नवसाला पावणाऱ्या गणपतीला, म्हणजेच गणपतीपुळ्याला. आणि सगळेच बोलतात ना कोकणातील स्वर्ग म्हणजे गणपतीपुळे. ह्याहून एकच आठवते, हे गणराया तुझी मूर्ती साजरी, देवा करुणा करा. तुझीच छाया असो आमच्यावरी, राहो विघ्नेश्वरा. चे दर्शन घेऊन निघालो. नंतर आपण विजिट केलं गणपतीपुळ्यापासून 1 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या प्राचीन कोकण संग्रहालयाला. इथे गेल्यावर एका व्यक्तीचे 50 रुपये आणि फोटोज किंवा व्हिडिओज काढायचे असेल तर मोबाईलचे 50 रुपये. काय मंडळी, कधी तुम्ही विचार केलायत का 500 वर्षापूर्वी कोकण कसे दिसत होते? चला बघूया. हा शेतकरी आहे. पूर्वी याचं घर जसं असायचं अगदी तसाच घर आम्ही इथे उभारलाय. ही जी चूल दिसते तिला कोकणी भाषेत तिरसा म्हणतात. ती सतत पेटती ठेवली जायची कारण पूर्वी लायटर किंवा माचीस नव्हती. शेतकऱ्याच्या बायकोला जेव्हा स्वयंपाक करायचा असेल तेव्हा येथील 2-3 निघाले घेऊन स्वयंपाकघरातील चूल ही पेटवीत असते. हा विस्तव विजला तर घरातून गारगोटी दगड ठेवलेले असतात. त्या एकमेकांवर घासून विस्तव करावा लागत असतो. ती शेतकऱ्याची बायको आहे, ती शेतकऱ्याची मुलगी आहे. तो पाळणा आम्ही शेतकऱ्याच्या घरात कायमस्वरूपी टांगून ठेवला आहे. ती कणगी आहे. कोकणी शेतकरी भात वरी नाचणी या. नंतर आम्ही सर्वजण गुहेमध्ये गेलो. आदिमानवाला बघून समोरच्या बाजूने बाहेर पडल्यावर डोळ्यासमोर दिसला तो भला मोठा अजगर. मग फोटो तर बनताय ना. त्यांना लागणारे दागिने हा सोनारने घालण्याचा मान हा सोनाराचा असतो. गारुड दाखवलाय सापांचा खेळ करण्याचा. हा लोहार ज्या प्रकारची राजकीय परिस्थिती अस्थिर होती. बरेचसे लांची परडी आहे, सूप आहे आणि रोवळी आहे. मोदक पात्र आहे म्हणजेच पूर्वीचा कोकणी कुकर. यामध्ये खाली पाणी ठेवले जाते, त्यावर चालण ठेवून त्यावरती केळीचे पान ठेवले जाते. मंडळी आपल्या हा ट्रिपचा लास्टचा पार्ट होता. खरंच कोकण किती सुंदर आहे ना, शब्द अपुरे पडतील. येथे मस्तपैकी फोटो काढून आता परतीच्या प्रवासाला सुरू करूया. बाय गाईज, परत भेटूया असा छोटासा व्हिडिओ घेऊन.